जय शिवराय सर्वांना. तर कसे आहात सर्व? तर आज मी कांद्याची पात बनवणार आहे. तर तुमच्यासोबत पण शेअर करते कांद्याची पात कशी बनवली मी. तर सर्वात आधी मी कांद्याची पात धुवून घेतली आहे स्वच्छ. तर आज आहे ना पाणी पण आलं होतं आमच्याकडं. तर पाणी 12 वाजेपर्यंत तर पाणीच भरायला टाईम लागला आणि आज स्वयंपाक करायला खूप टाईम झाला होता. 12 वाजले होते स्वयंपाक करताना. तर स्वच्छ धुवून घेतली कांद्याची पात व गॅसवर पॅन किंवा कढई ठेवायची आणि तेल गरम होऊ द्यायचं थोडं. तेल गरम झाल्यानंतर आहे ना त्यामध्ये जिरा आणि मोहरी टाकायची. तर मी कांद्याच्या पातीमध्ये लसूण टाकत नाही. कोणाकोणाला लसूण टाकून कांद्याची पात आवडते का कमेंटमध्ये नक्की सांगा. तर लसूण टाकल्याने ना कांद्याची पात उगीर लागते, त्यामुळे मी टाकत नाही. हळद पण टाकत नाही मी कांद्याच्या पातीमध्ये. तर व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे तेलामध्ये. व्यवस्थित तडतडून दिल्यानंतर त्यामध्ये कांद्याची पात टाकून द्यायची. तुम्ही कशी बनवता कांद्याची पात मला त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. तर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर आहे ना कांद्याच्या पातीला आपोआप पाणी सुटतं व त्या पाण्यामध्येच आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आपली. तर त्या मिठाच्या पाण्यातच जर भाजी शिजवून घेतली तर खूप छान लागते. एक्स्ट्रा पाणी टाकायचं नाही त्यामध्ये. आणि भाजीवर झाकण पण ठेवायचं नाही. भाजीवर झाकण ठेवायचं नाही आहे, तशीच भाजी शिजवून घ्यायची आहे. तर हे असं पाणी सुटतं त्या पाण्यातच भाजी शिजवून घ्यायची आपल्याला. भाजी शिजते तोपर्यंत मी पीठ मळून घेतलं. टाईम तर खूप झाला होता त्यामुळे सर्व पटपट आवरून घेतलं. जेवायला मला 1:30 वाजला होता. पाणी आल्यामुळं खूप टाईम होऊन गेला. पीठ मळून झाल्यानंतर लगेच भाजीचा मसाला काढून घेतला. 5-6 हिरव्या मिरच्या व शेंगदाणे याचं बारीक वाटण करून घेतलं मिक्सरमधून. तोपर्यंत भाजी पण शिजली होती. तर लगेच मग त्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकलं. तर मी इथं 2 जणांसाठीच भाजी बनवते. तुम्ही किती जणांसाठी भाजी बनवताय त्यानुसार तुम्ही पाणी ओतू शकता त्यामध्ये. तर कांद्याच्या पातीसोबत बाजरीची भाकर खूप छान लागते. पण मी आज टाईम झाला असल्यामुळं पोळ्याच बनवल्या होत्या. तर हे टाकून दिल्यानंतर 1-2 मिनटं उकळी येऊ द्यायची पातीला. अशी कांद्याची पात नक्की बनवून बघा, खूप छान लागते. तर भाजी तर शिजली आपली. तर नंतर मी पटकन पोळ्या करून घेतल्या व जेवण केलं होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि इंस्टाला बघत असाल तर फॉलो नक्की करा. थँक यू फॉर वॉचिंग.